नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, रामकृष्ण हरी. आपण आज पंढरपुरातील विठ्ठल मंदिराची प्रदक्षिणा संपूर्ण बघणार आहोत. प्रदक्षिणा मारा लागलो आपण मंदिराची. सर्वात अगोदर नामदेव महाराज पायरीचे दर्शन घेऊ. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. त्यासोबतच चोखोबारायांचं समाधी सुद्धा दर्शन घेऊ. दर्शन तर तुमचं झालं असेल. आता आपण संपूर्ण प्रदक्षिणा बघू, परिसर बघूया. रामकृष्ण हरी. वारी काळाच्या अगोदर सगळं वातावरण आहे. साधारणतः किती वेळ लागतो आपण प्रदक्षिणाला बघूया. वारी काळाच्या अगोदर मंदिर परिसर बघून घ्या, परत आपल्याला असा बघायला मिळणार नाही. मेंबर आणि आम्ही प्रदक्षिणा आज करायला लागलो. सकाळी मेंबर रोज करत असतात, पण आपलं काय, आपण पंढरपुरातलं असून आपल्याला काय रोज जाणं जमत नाही. मंदिरात आपण काय वेळेस जातो. रात्री आपल्याला गावातल्यांना दर्शनाला सोडतात. तुकाराम भवन. जास्त गर्दी नसल्यामुळे आपण लगेच निम्मी प्रदक्षिणा आपली पूर्ण झाली. निम्म्या प्रदक्षिणेत आपण पश्चिम दरवाजाच्या इथं आलोय. कळसा दर्शन सुद्धा घेणार आपण बाहेरनं. इस्कॉनचे आपल्याला भाविक दिसत आहेत. इस्कॉनच्या भाविकांचं भजन कायम छान असतं, बघून घ्या. पश्चिम द्वार. संपूर्ण मंदिर परिसर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतोय. विठुराय आणि रुक्मिणी मातेच्या कळसा दर्शन इथून घ्या तुम्ही. बोला पुंडलिकवर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. कशा जुन्या काळातले घर बाल्कनीतून बघू शकताय. गणपती बाप्पांचं मंदिर आहे इथे. 7 मजली इमारत. अशा प्रकारे आपण प्रदक्षिणा पूर्ण करत आलोय. संपूर्ण होत आली बरोबर. थांबा, गडबड करू नका हो. मेंबर आमची गडबड करतात. प्रदक्षिणा काय पूर्ण झाली आमची. आता शेवट गजर करू आपण महाद्वारात आणि व्हिडिओ थांबूया. चला माऊली चला.
चला माऊली. बरोबर 5 मिनिटं आपल्याला लागलेले आहेत संपूर्ण प्रदक्षिणा करायला. बोला पुंडलिकवर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रामकृष्ण हरी.